घेतले काय मला पण दाखव मी दाखवण्याच दाखव चालते काय सांगायची गरज नाही. व्हिडिओ ऑन कर शांतनु. आरव आरव मोहिते व्हिडिओ ऑन करायचा आहे. शांतनु तुझा व्हिडिओ ऑन कर. प्रार्थना म्हणूया आपण. चला हात जोडा सर्वांनी. कोण म्हणणार आज प्रार्थना? तनुष तू म्हणतोस? चला म्हणा सर्वांनी तनुष बरोबर. ओके सुरू करा. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समभागणे हीच आमची प्रार्थना हेच एकांत भाषा वेश साहे संपुले एक निष्ठा एक आशा एक रंगी अन पुन्हा बसलो पवन शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समभागणे हीच आमची आमची प्रार्थना प्रार्थना भोवताली आणि दाटला भाषा बेससाय संपुले नाही तेच म्हणतोय बेटा. पुढचं कडवं घे. भोवताली दाटला अंधार धुक चांदणी सूर्य सूर्य सत्याचा सत्याच्या उदय आहे कातळी तोवरी देई आता वाजव्यांचे जागरण माणसाने माणसाशी समवागणे हीच आमची प्रार्थना माणसाने माणसाशी मानसा समभागणे
लाभले मनुष्य चित्ते ते जगावे चांगले पाऊले चालून पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाही मानसाने मानसाशी मानसा समवादने हीच आमुची प्रार्थना हीच आमची मुझे मागणे मानतारे मानसाशी मानसा समवादने. गेल्या वेळेस आपण रिव्हिजन घेतली होती ना? सर्वांनी केला का अभ्यास? केला अभ्यास? कसला अभ्यास केला तनुषने? काय काय सांगितलं ते सगळं केलं. काय काय सांगितलं ते तेच विचारतो. काय काय सांगितलं होतं? पासन झ पर्यंत लिहायला अजून आणि रंग लिहायला आणि ऍपल लिहून डॅश करून आणि त्याचं मराठीत नेम लिहायचं. बरोबर. मग सर्वांनी केला का अभ्यास? केलं. आरवने केला का अभ्यास? मोहिते आरवने केला का अभ्यास? स्मृतीने केला का अभ्यास? नाही केला. शंतनूने नाही केला. बर, ठीक आहे, चालेल. चला, आज आपण ना पुन्हा एकदा काही मी प्रश्न विचारेल ते तुम्ही मला अंक ओळखून दाखवायचे. ठीक आहे? मग आपण पुस्तकातलं घेऊ. हा अंक कुठला आहे तनुष? तू अभ्यास केला ना? सांग आता मला, उत्तर दे. एवढा वेळ नाही लागायला हवा, पटकन उत्तर आलं पाहिजे. 7वर 5 काय होतो? सांग बरं मला. 7वर 5 74. नाही. 74 नंतर काय येतो? 74 नंतर कुठला अंक येतो? हम्म? 75. हा, 7वर 5 75 आणि जो तू सांगितला तो असा लिहितात 7वर 4 74. बघितला हा वरचा अंक? ठीक आहे. पुन्हा गोंधळ आहे सगळा, तुम्ही अभ्यासच करत. काय रे, आता तुम्हाला पनिशमेंटच करायला लागेल. चालेल का? चला, आता आरव, मी तुला पुढचा प्रश्न विचारतो, तुम्हाला ओळखू. ठीक आहे? आरव, तू सांग. आरव, 8वर 8 काय होतो आरव अवताडे? 8वर 8. नाही आठवत? आठवाल, मी काउंट करायला. कर की मग पटापट. 8वर 8 काय होतो? 8वर 0 काय होतो? मला माहिती आहे. काय होतो? 78. नाही. 78 म्हणजे काय? मला माहिती आहे. 78 सांग बरं मोहिते आरव. 88. 88, करेक्ट. 8वर 0 80 होतो. 8वर 1 81. 8वर 2 82. 8वर 3 सर, मी पण सांगणारच होतं, पण मी पुढेच गेलो त्याच्या. बरोबर, पटकन सांगता आलं पाहिजे तुम्हाला. परीक्षेला मग 0 मार्क्स मिळणार. मी सांगणारच होतं, पण मी पुढेच गेलो विसरून. बरं, मी आणखी तुला दुसरा अंक विचार.
सांग मला हा काय आहे? 4 वर 5. आता तर सांगता यायला हवं ना पटकन. 85. सॉरी, काय म्हटलास? 85. रॉंग. 85 म्हणजे काय? 80. 80 मीन्स 8वर 0. हा अंक काय आहे? 4वर 5 आहे. 4वर 5 का? दिसत नाही का तुला? 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 45. बरोबर. हा अंक आहे 45. 4वर 5, 45. आता पुढचा अंक मी विचारणार आहे स्मृतीला. स्मृती, तू सांगायचंय मला आता, ठीक आहे? सांग, हा कुठला अंक आहे? 5वर 2. मला माहित. 5वर 0 काय होतो? स्मृती, 5वर 0 काय होतो? मला माहित. 5वर 0 काय होतो? 50 काय होतो मराठीत? 5वर 0 काय होतो? सांग मला. 50. 50. मग त्याच्यानंतर आपण पुढे शिकलोय 5वर 1, 51. आणि 5वर 2, 52. ठीक आहे, तर हा अंक काय आहे? 5वर 2, 52. अभ्यास करायचा आहे स्मृती. घरी कोण असतं? आई बाबा दोन्ही असतात ना? त्यांना सांगायचं मला शिकवायचं, रिव्हिजन घ्यायची, ठीक आहे? चला, पुढचा अंक मी आता आरव मोहितेला विचारणार आहे. सांग आरव, हा कुठला अंक आहे? 6वर 3. 63. अगदी बरोबर, 63. त्याच्यानंतर शांतनू सांगणार आहे मला आता. शांतनू, व्हिडिओ ऑन कर तुझा. व्हिडिओ ऑफ नाही ठेवायचा. सांग मला शांतनू, हा कुठला अंक आहे? 9वर 2. 9वर 0 काय होतो? 9वर 0 काय होतो? 90. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वर 1, 91. 9वर 2 काय होतो? 92. तर हा कुठला अंक आहे? 92. अथर्व, स्मृती, तुमचा व्हिडिओ ऑन करा. अथर्वच्या व्हिडिओ मध्ये प्रॉब्लेम आहे अजूनही. मी एक अंक दाखवतो, अथर्व उत्तर दे. हा कुठला अंक आहे? 49. अगदी बरोबर, व्हेरी गुड. 4वर 9, 49. तर सर्वांनी ना पुन्हा एकदा आपण आता म्हणूया. आणि लक्षात ठेवायचं, मी जसं म्हणतोय तसं म्हणायचंय पाठीमागून सर्वांनी. उत्तर यायला हवी. तुम्ही आता भरपूर वेळा आपण रिव्हिजन पण केली, तुम्हाला म्हणताच येत नाही अंक. चला म्हणा, 1 ते 10 कोण म्हणून दाखवेल मला मराठी? तनुष, तू सुरुवात कर. चल, 1 ते 10 अंक म्हणून दाखव. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अगदी बरोबर. आरव मोहिते, 11 पासून 20 पर्यंत म्हण बरं. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. अगदी बरोबर. स्मृती, 21 पासून 30 पर्यंत म्हणून दाखव पुढचे अंक.
बोल बेटा. 2वर 1 1 20 असं शिकलो होतो ना आपण. 2वर 1 1 20. 2वर 2 22. शिकलो होतो की नाही? आठवतंय का तुला? आठवतंय? नाही आठवत. तू अभ्यास नाही केला. अभ्यास करायचा आहे. कोण आहे जवळ? कोण आहे? आई आहे? बाबा आहे? कोण आहे? आईला सांग की अभ्यास घ्यायचा म्हणून. हो सर. आपण आता किती वेळा आपण रिव्हिजन तरी तुला नाही सांगता येत म्हणल्यावर मग तू अभ्यास नाही केला. रोज म्हणायचं संध्याकाळी. मी खूप सोप्या पद्धतीने म्हणायला शिकवले म्हणजे लक्षात राहील. खूपच सोपी पद्धत आहे. 2वर 1 1 20. 2वर 2 22. 2वर 3 23. म्हणजे तुमच्या लक्षातही राहील की कुठला अंक कसा लिहायचा. 2वर 4 24. 2वर 5 25. 2वर 6 26. 2वर 7 27. 2वर 8 28. 2वर 9 29. 3वर 0 30. आरव अवताडे 31 पासून 40 पर्यंत म्हणायचंय. 31 32 33 बरोबर. 34 35 36 39 नाही 38 राहिला की. 37 नंतर 38. हो मी बोललो होते सर. ओके. 38 39 आणि 40. शांतनू पुढचे 10 पुढचे अंक म्हणायचे 41 पासून 50 पर्यंत. शांतनू पुढचे अंक म्हणायचे 41 पासून 50 पर्यंत. आवाज येत नाही मला तुझा शांतनू. बोल पटकन. आवाज येत नाही मला तुझा शांतनू. येत नाही सर. हा तुला येत नाही? तुला नाही येते? मग तू अभ्यास नाही केला. कोण म्हणेल 41 पासून 50 पर्यंत कोण म्हणून दाखवेल मला? कोण म्हणून दाखवेल? सर मी म्हणतो. म्हणून दाखव आणि हळू म्हणायचं. म्हण. स्टार्टिंग सांगा मग सांगतो फुल. 41 41 42 43 44 45 46 47 48 46 47 48 बरोबर. 49 अगदी बरोबर. खूप छान. शांतनू कळलं का? कळलं का? आता समजलं का? 41 42 43 44 45 46 47 48 49 50. पुढचे 10 अंक कोण म्हणणार? 5वर 1 51. अथर्व तू म्हण 51 ते 60 म्हणून दाखव. 51 बरोबर. 52 अगदी बरोबर. 55 56 बरोबर. 57 57 पुढे 58 अगदी बरोबर. 59 आणि 6वर 0 60. अगदी बरोबर. तर पुन्हा एकदा ऐका. 51 52
53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. झालं समजलं. आता पुढचे 10 अंक कोण म्हणेल? 61 पासून 70 पर्यंत म्हण आरव. आरव मोहिते. तर मी म्हणतो एक मिनिट 61, तनुष. 62, 63, 64, 65, 65 65, 66, बरोबर. 67, 67, 67, 68, 69, 70. 70. अगदी बरोबर, व्यवस्थित. पुन्हा एकदा ऐकायचं. आता मी म्हणतोय सगळ्यांनी ऐकायचं. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. आता पुढचे 10 अंक कोण म्हणणार? 71 पासून 80 पर्यंत. कोण म्हणतय? म्हण तनुष, म्हण. 71 पासून 80 पर्यंत. 71, 72, 73, 74, 75, 75, 74, नाही, 77, चुकीचं म्हणतोय. 78, 76, 74, 77, 78, 79, 80. पुन्हा एकदा ऐका आता सर्व. मी म्हणून दाखवतो, ऐकायचं सर्व. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. आता 81 पासून 90 पर्यंत कोण म्हणेल? आरव, तू म्हणतोयस? आरव अवताडे. 71, 81 पासून 90 पर्यंत. म्हण. 90. बरोबर. आणि तू नीट बस बरं क्लासला. तू आणि तनुष. तनुष, तू पण व्यवस्थित बसायचे. क्लास सुरू असताना अजिबात बडबड करायची नाही. मगासपासून बघतोय. क्लासला अगदी व्यवस्थित बसायचं सकाळी. पुन्हा एकदा ऐका आता मी म्हणून दाखवतो. 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. आता पुढचे शेवटचे 10 अंक कोण म्हणणार? 91 पासून 100 पर्यंत. म्हणून दाखव आरव मोहिते. 91, 92, 93, 94. हळू 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 म्हणायचं, बाकीच्यांना पण समजलं. 91, हळूहळू. 92, बरोबर. 93, 94, 95, अगदी बरोबर. 96, 97, 98, 99, 100. अगदी बरोबर. खूप सुंदर. पुन्हा एकदा ऐका मी म्हणून दाखवतो. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. तर अशा प्रकारे रोज 1 पासून 100 पर्यंत रोज म्हणायचं संध्याकाळी. आपल्या आई बाबांना सांगायचं की मला शिकवायचंय आणि रोज म्हणायचंय सर्वांना. पुढच्या क्लासला आलं पाहिजे सर्वांना. समजलंय सर्वांना? आता पान नंबर 51 काढायचंय सर्वांनी. 51 काढायचंय सर्वांनी. पान नंबर 51. 51 म्हणजे काय? 51 म्हणजे काय? 5वर 1. 51.
काढलाय सर्वांनी? हे बघा, दिसतंय सर्वांना? दिसतंय सर्वांना? दिसते. चला आता बघा, हे काय आहे इकडे? बुक. मराठीत काय म्हणतात त्याला? पुस्तक. पुस्तक. हे काय आहे? पुस्तक. आणि हे काय आहे इकडचे? पुस्तक. बरोबर, हे आहे एक पुस्तक, हे आहेत अनेक पुस्तके. सो पुस्तक हे काय झालं? एक वचन. त्याला इंग्लिश मध्ये सिंग्युलर म्हणता ना तुम्ही, सिंग्युलर अँड प्लुरल. तर सिंग्युलर म्हणजे एक वचन मराठीमध्ये, जी वस्तू एक असते, आणि ज्या अनेक असतात त्याला प्लुरल म्हणतात, अनेक वचन. एकापेक्षा जास्त त्याला काय म्हणतात मराठीत? अनेक. ठीक आहे, कळलं का मी काय म्हणलं ते? हे एक पुस्तक आणि हे खूप सारे पुस्तकं, त्याला काय म्हणायचं? अनेक पुस्तके. तो पुस्तक हे काय झालं? एक वचन, कारण ते एक आहे. आणि ज्यावेळेस एकापेक्षा जास्त असणार त्यावेळेस त्याला आपण अनेक वचन म्हणतात. मग हे काय झालं? पुस्तक, पुस्तक, पुस्तके. चला बोलायचंय पाठीमागे. पुस्तक, पुस्तके, पुस्तके. पुस्तक हे काय झालं? एक वचन, आणि त्याचं अनेक वचन काय येईल? पुस्तके. पुस्तकाचं अनेक वचन काय येईल? पुस्तके. ठीक आहे, चला आता दुसरं हे बघा, हे काय आहे? आंबा. आंबा हा काय आहे? एक असल्यामुळे तो काय होईल? आंबा. आणि हे काय झालं? आंबे. आंबे. आंबा, आंबे. खूप सारे आंबे, एकापेक्षा जास्त आहे म्हणून त्याला काय म्हणणार? आंबे. पुस्तक, पुस्तके. आंबा, आंबे. आता खालचं कोण सांगेल मला काय आहे ते? फुगा. सांग स्मृती. स्मृती पण सांग. नाही, आपल्याला फक्त आधी शिकायचंय, मग आपण लिहू. स्मृती सांग बेटा काय आहे ते? अनम्यूट कर आधी. फूल. आणि इकडच्या बाजूला काय आहे? हे खूप सारे काय आहे? हे फूल. फुलचं काय येईल? फुलं. फुले. फूल, फुले. ठीक आहे, पुढचं त्याच्या खालचं चित्र कसलं आहे बघा? चेंडू. चेंडू. चेंडू आहे का तो? बॉल. बॉल. बरोबर, चेंडू आहे. मग हे काय झाले पुन्हा? चेंडू. चेंडूच नाही, चेंडू, चेंडू. त्याचं अनेक वचन पण तेच राहणार. ठीक आहे, एक चेंडू, खूप सारे चेंडू. ते चेंड्या चेंडू असं नाही होणार. एक चेंडू, त्याचं अनेक वचन पण चेंडूच येणार. ठीक आहे, आणि जर समजा याला आपण गोटी समजलं, की एक जर गोटी घेतली तर हे काय होईल? गोट्या. गोट्या. अगदी बरोबर संत. एक गोटी, अनेक गोट्या. एक चेंडू, चेंडूचं अनेक वचन पण चेंडूच राहणार. चेंड्या चेंडू असं नाही होणार ते. ठीक आहे, चेंडू, चेंडू. आणि जर आपण ह्या चित्रात याला जर गोटी समजलं तर ह्या अनेक साऱ्या गोट्या. गोटी, गोट्या. ठीक आहे, चला खालचं चित्र सांगा, हे कसलं आहे? फुगा. फुगा. हा एक आहे म्हणून त्याला आपण फुगा म्हणणार. आणि हे खूप सारे काय येतील? फुगे. सांगा बरू, कोण सांगताय मला? फुगे. अगदी बरोबर. एक फुगा, अनेक फुगे. एक फुगा, अनेक फुगे. चला आता खालचं चित्र कसलं आहे हे बघा. आता इथे मार्बल. हा, मार्बल म्हणजे काय? गोटी. आता मी तुम्हाला वरच सांगितलं, गोटी.
आणि हे काय झालं या खूप साऱ्या गोट्या. गोट्या. गोटी गोट्या. बरोबर. आता शेवटचं चित्र कसलं आहे हे केळ. आणि हे काय झाल्या केळी. अगदी बरोबर. केळी. शंतनू लक्षात आलंय तुझ्या? हो. आरव, दोन्ही आरव समजले तुम्हाला दोघांना? स्मृती बेटा कळलं तुला? अथर्व, तनुष समजलाय का? तनुष तुझं लक्षच नाहीये इकडे. बघितलं का तू? बघितलं पुस्तकात काय काय शिकलो आपण ते? चला मला तर पुन्हा सांग. आता मला मी विचारेल त्याने मला त्याचं अनेक वचन सांगायचं. मी काय जे नाव घेईल त्याचं अनेक वचन. केळी. केळी. अगदी बरोबर. फुगे. तनुष समजलंय का? चेंडूचं अनेक वचन सांग तनुष. अगदी बरोबर. फुले. अगदी बरोबर. आंबा. पुस्तक. अगदी बरोबर. छत्री. छत्रीचं अनेक वचन काय येईल? छत्र्या. अगदी बरोबर. पानचं अनेक वचन काय येईल? पाने. बघा पेज नंबर 52 बघा 52. त्याच्यात बघा छत्री छत्र्या लिहिलेलं आहे तिकडे. वाचायचंय आपल्याला ते. पाने. एक पान आणि खूप सारे जर असले तर त्याला पाने म्हणतात. घड्याळचं अनेक वचन काय येईल? घड्याळे. खूप सारे असले की त्याला घड्याळे म्हणणार. आता हे बघा, ही जर आपल्याकडे एक वही असली आणि खूप खूप सारे असले तर त्याला काय म्हणणार? वहीचं अनेक वचन काय येईल? वह्या. पेज नंबर 52 काढा सगळ्यांनी. बुक मधलं पेज नंबर 52. त्याच्या पाठी दिले बघा एक आणि अनेक असं लिहिलेलं आहे. छत्री छत्र्या, पान पाने, घड्याळ घड्याळे, वही वह्या. मूलचं काय येईल? एक जर असला आपण त्याला म्हणतो मुले. बरोबर. खूप सारे असले तर त्याला आपण काय म्हणतो? मुले. त्याच्यानंतर आता असे काही शब्द असतात की ज्याचं अनेक वचन हे सारखंच असतं. एक वचन आणि अनेक वचन दोन्ही सारखे असतात. तर ते शब्द कुठले बघा? पोपट. पोपटचं अनेक वचन पोपटच राहणार. पोपटेने म्हणू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंहाचं अनेक वचन काय होणार? सिंह. आपण सिंहे असं नाही म्हणू शकत. एक जरी असला तरी तो सिंह आणि अनेक जरी असले तरी ते सिंह. सर फुगा पण येतो तो त्याच्यात. फुगा काय म्हणतोस? फुगा फुगे आपण शिकलो ना. फुगा फुगे. आता पतंग. आपण पतंगे असं नाही म्हणू शकत. पतंगचं अनेक वचन तेच राहणार. पतंगे असं नाही म्हणू शकत. नंतर आपला कान झाला. कानचं अनेक वचन काय येणार? सेम. कान. अगदी बरोबर. पेरू. आपण जो पेरू खातो ना गव्वा, त्याला एक जरी असला तरी त्याला पेरूच म्हणतात आणि खूप सारे जरी असले तरी त्याला पेरूच म्हणतात. ठीक आहे. मग आता समजलं एक आणि अनेक याच्यातला फरक. एक म्हणजे काय? जेव्हा ती एक असते आणि एकापेक्षा जास्त जेव्हा वस्तू असतात किंवा काही असलं त्याला अनेक म्हणतात. गोटला पण असते ना. गोटला काय म्हणणार? गोटला मराठीत काय म्हणतात? गोटला मराठीत काय म्हणतात? बकरी. अगदी बरोबर. मग आता बकरीचं अनेक वचन काय होणार? बकरी.
बकऱ्या नाही. बकरे बकऱ्या. बकरी बकऱ्या आपण म्हणतो ना खूप साऱ्या जर असल्या तर बकरी बकऱ्या. आता समजा एक गाय असली तर एक गाय असली तर तिला आपण गाय म्हणतो आणि खूप साऱ्या असल्या तर त्याला काय म्हणतो आपण? गाय गाई. अगदी बरोबर. आणि आपल्याला एक मावशी असली तर आपण तिला मावशी म्हणतो आणि खूप साऱ्या असल्या तर काय म्हणणार? मावशा. अगदी बरोबर. आता आलं तुमच्या लक्षात. आता हे काय आहे? एक याला मराठीत काय म्हणतात? बोट. आणि खूप सारे असले तर त्याला काय म्हणणार? बोटे किंवा बोट. अगदी बरोबर. बोट बोटे. तसंच आता आपण हा मराठीत ऑक्सला काय म्हणतात? बैल. आणि खूप सारे असले तर त्याला काय म्हणणार? काय म्हणणार? बैल. अगदी बरोबर. सेम. तर मला आता प्रत्येकाने दोन दोन शब्द सांगायचे. एक वचन आणि त्याचं अनेक वचनही सांगायचं. कोण सांगणार? दोन शब्द सांगायचे. सुरुवात कोण करणार? सांगा राव. पुस्तक पुस्तके फुग फुग्या फुगे. नाही, याच्या व्यतिरिक्त सांग. नवीन नवीन दोन शब्द जे आपण आता लर्न केले ते नाही, त्याच्या व्यतिरिक्त दोन सांगायचे. उशी उशी उषा. हा बरोबर. बरोबर सांगितलं अथर्व. अजून एक सांग. अजून एक शब्द सांग. आणि बघा अथर्वने एक शब्द सांगितला आपल्याला. उशी उषा. असं सांगा आणखी. तनुष सांग पुढचे दोन शब्द. खुर्ची खुर्च्या. बरोबर. खुर्ची खुर्च्या. अगदी बरोबर. अजून एक शब्द. गाडी गाड्या. गाडी गाड्या. अगदी बरोबर. अरे वा, तनुषला परफेक्ट समजलंय. व्हेरी गुड. आरव तू सांग. आरव मोहिते. घड्याळे घड्याळ. झालं ते आपण शिकलो ऑलरेडी. घड्याळ घड्याळे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नवीन शब्द सांगायचा. चित्रे. चित्र चित्रे. अगदी बरोबर. एक असतं त्याला चित्र म्हणणार, खूप सारे असते त्याला चित्रे म्हणणार. अगदी बरोबर. कपडा कपडे. कपडा कपडे. हा तसंही चालेल. खूप सारे असतात त्याला कपडे म्हणणार, एक जर असतं त्याला कपडा म्हणणार. अगदी बरोबर. सांग शंतनू. चष्मा चष्मे. अगदी बरोबर. चष्मा चष्मे. कोणी सांगितलं? आईने सांगितलं की बाबांनी? माझं होतं लक्ष. स्मृती तू सांग. स्मृती सांग. बरोबर. बाहुली बाहुल्या. अगदी बरोबर. खूप सुंदर. स्मृती सांग बेटा. तुला कळलं का मी काय शिकवलं ते? समजलं का तुला? हा बरोबर. गाडी गाड्या. तुला कळलं का बेटा स्मृती? मग मला उदाहरण सांग. त्याचं एक्झाम्पल सांगायचंय. तू काय शिकली आता? बघ खूप सारे सांगितले. अथर्वने सांगितलं, आरवने सांगितलं, शांतनुने सांगितलं. सर्वांनी सगळ्यांनी शांत बसायचंय. पिशवी पिशव्या. पिशवी पिशव्या. अगदी बरोबर. एक मिनिट थांबा. स्मृतीला बोलू द्या. सर्वांनी शांत बसा. स्मृतीला बोलू द्या आधी, मग आपण येऊ एकेका. सांग स्मृती. पतंग पतंगे. पतंग पतंगे नाही येणार. पतंगचं पतंगच राहतं. पतंग पतंग. एक जरी असलं तरी पतंग आणि खूप सारे जरी असले तरी पतंग. ठीक आहे. बरं दुसरं एक्झाम्पल सांग अजून एक. हे काय आहे? खडू. खडू. मग याचं अनेक वचन काय होईल? खूप सारे असले तर काय होईल? नाही. खडूचं खडूच राहणार. खडे नाही म्हणणार. खडूचं खडूच राहणार. ठीक आहे.
तर मला एक माहिती. आता नाकचं अनेक वचन कोण सांगेल? नाक. नाक. सांगा बघू. नाक. हे जे आपलं आहे हे नाक आहे. नाक नाक अद्रक नाक. नाक. नाकचं नाकच राहणार, नाके नाही होणार. ठीक आहे. ओके, कळलं का फरक सर्वांना? तर आजचा तुमचा गृहपाठ आहे, सर्वांनी 5 शब्द लिहायचे, त्याचं एक आणि अनेक वचन असं दोन्ही लिहायचे. आले का लक्षात? 5 शब्द घ्यायचे, त्याचं एक आणि अनेक वचन लिहायचं सर्वांनी. भाजी भाज्या. भाजी भाज्या, अगदी बरोबर. फळ फळ. फळ फळे, अगदी बरोबर. तर मला एक माहिती. सांग सांग. हा, अगदी बरोबर. आता एक अक्षर अक्षरे, अगदी बरोबर. अरे वा, तनुष फार हुशार झाला बाबा, सगळं समजलं तनुषला. व्हेरी गुड तनुष. तर आज आपण एक आणि अनेक हे शिकलो, त्याच्यातला फरक. एक कशाला म्हणतात आणि अनेक कशाला म्हणतात? सांगा बघू, अनेक कशाला म्हणतात? अनेक कशाला? हा, भरपूर. जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू जेव्हा असतात त्याला अनेक असं म्हणतात. ठीक आहे. आता जेव्हा आपण जोर जोरात पळतो त्याला काय म्हणतात मराठीत? पळणे किंवा धावणे. धावणे. जोरजोरात आपण जेव्हा रन करतो त्याला पळणे किंवा धावणे म्हणतात. तर ही काय झाली एक कृती, म्हणजे काय? ऍक्शन. काय म्हणतात त्याला? कृती. मराठीत काय म्हणतात? कृती. समजतंय का मी काय बोलतोय? जेव्हा आपण एखादी क्रिया करतो, क्रिया म्हणजे काय? ऍक्शन. जेव्हा आपण एखादी क्रिया करतो त्याला मराठीत कृती म्हणतात. काय म्हणतात? कृती. कृती. आता जसं एखादा पळत असेल त्याला तो पळतो, म्हणजे ती पळण्याची काय झाली? कृती. समजलं? तसंच ज्यावेळेस आपण नाचतो त्याला काय म्हणतात? नाचणे. नाचणे, अगदी बरोबर. आता मी पुस्तक वाचतोय तर ती काय झाली? कृती काय येईल ती? वाचणे. वाचणे. धावणे, नाचणे, वाचणे. अजून सांगा बरं, अशा भरपूर साऱ्या कृती आपण दिवसभरात खूप साऱ्या कृती. चालणे. चालणे, अगदी बरोबर. अजून? खिडक्या. नाही, तू एक अनेक सांगतोय, मी तुला कृती शिकवतोय. कृती. कृती म्हणजे काय? ऍक्शन. उडणे. हा, उडणे. उडणे. हा, उडणे म्हणजे फ्लाय. उडणे. हा, ओके, उडणे, फ्लाय करणे, बरोबर. सांग आरव. पळणे. पळणे, अगदी बरोबर. अथर्व तू सांग. पाहणे पण होऊ शकतो. पाहणे म्हणजे आपण जेव्हा टीव्ही पाहतो ते पाहण्याची काय झाली? क्रिया झाली. अथर्व तू सांग. बसणे. मला ऐकायला नाही आलं. मारणे. मारणे, ओके. जेव्हा आपण एखाद्याला असं हिट करतो त्याला मारणे म्हणतात, बरोबर. मारण्याची एक क्रिया झाली, अगदी बरोबर. पुढे कोण सांगेल? बसणे. हा, बसल्या. मला ऐकू नाही येते, शांत. बसणे. बसणे, बसण्याची पण क्रिया, ओके. त्याच्यानंतर जेव्हा आपण पाठीवर काहीतरी करतो असं असं त्याला काय म्हणतात? लिहिणे. लिहिण्याची काय झाली? झोपणे. 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 खाणे, झोपणे, ओके. खाणे होऊ शकतं जेव्हा आपण जेवण जेवतो तर जेवणाची ती क्रिया झाली, अगदी बरोबर. तर क्रिया म्हणजे काय समजलं का सर्वांना? मी काय शिकवलं ते? जेव्हा आपण एखादी
बरोबर. जेव्हा आपण एखादी कृती करतो, ऍक्शन करतो, त्याला काय म्हणतात? क्रिया. समजलं सर्वांना? हो. एक आणि अनेक याच्यातला फरक, त्याच्यानंतर क्रिया शिकवल्या मी. क्रिया पण समजल्या सर्वांना? समजलं. बरोबर. तर अशा आता होमवर्क काय राहणार याचा? 5 वर्ष लिहायचे का? 5 एक आणि अजून एक. ऐका सर्वांनी. 5 एक आणि अनेक याचे उदाहरण लिहायचे आहेत. आणि आता आपण क्रिया पण शिकलो, कृती शिकलो, तर 5 कृतींची नावं पण लिहायची. आणि जर तुम्हाला जमलं तर त्याचं चित्र पण काढायचं. म्हणजे जसं धावणे म्हणजे पळणाऱ्या एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं चित्र, किंवा कोणीतरी डान्स करतंय तर नाचणं. आपल्याला माहित नाही तर आपण ड्रॉ पण नाही करू शकत. काढू शकतो. काढायचं तर काढा, नाही तर मग फक्त लिहा तरी चालेल. कृतींची नावं 5. पेस्ट. ठीक आहे. कळलं का सर्वांना? पेस्ट केलं तरी चालेल किंवा हाताने ड्रॉ केलं तरी चालेल. ठीक आहे. आणि नाही केलं तर लिहिलं तरी चालेल. लिहून घ्यायची नावं फक्त. समजलंय सर्वांना? ओके. बरं, अजून आता कोणाला काही डाऊट? काही नाही समजलं असं? बघा, तुम्हाला अंक अजून नीट ओळखता येत नाही आणि सांगता येत नाही, तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. बाराखडी सर्वांची लिहून झाली पूर्ण? सर्वांची लिहून झाली? नाही. झ, झा, झी, झी, झू, झू नंतर पुढची बाराखडी लिहिली का सर्वांनी? मी सांगितलं होतं पूर्ण करायची ती ज्ञ पर्यंत. पूर्ण लिहायची ती सर्व बाराखडी. कितपर्यंत? क पासून ज्ञ पर्यंत याची संपूर्ण बाराखडी लिहायची. जसं तुम्ही क ची बाराखडी लिहिली ना, क का की की कु 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 कु, तसं पूर्ण ज्ञ पर्यंत. ज्ञ, ज्ञा, ज्ञी, ज्ञू अशी पूर्ण ती बाराखडी लिहायची. समजलं सर्वांना? मग त्याच्यानंतर आपण आता पुढच्या क्लासमध्ये शब्द लिहायला शिकणार आहोत. ठीक आहे. आणि पुढच्या किंवा त्याच्या 1 मिनिट थांब, आरव मध्ये बोलू नको, मी बोलतोय ना आता. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या रविवारी आपण आपली परीक्षा असणार आहे. आणि परीक्षेला सर्वांना तोंडी पाठ प्रार्थना नीट न चुकता म्हणता यायला पाहिजे. आपल्या वर्गाची प्रार्थना. कळतंय का स्मृती मी काय बोलतोय ते? बाजूला ठेवते सगळ्या वस्तू, मोबाईल वगैरे केव्हाच हातात खेळतीयस. लक्ष द्यायचं. मग लक्ष देत नाही मग नाही समजत. वर्गाकडे लक्ष द्यायचं. तर प्रार्थना सर्वांना आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण मुळाक्षरे शिकलो. सर्व मुळाक्षरे यायला हवी. त्याच्यानंतर आपण रंग, आकार हे पण शिकलो. एक अनेक वचन शिकलो. त्याच्यानंतर आपण सजीव निर्जीव शिकलोय. आठवतंय ना सर्वांना? सजीव काय असतं, निर्जीव काय असतं, त्याची उदाहरणं आपण बघितलीये. तर हे सगळ्यांना आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण चिंटूची गोष्ट शिकलो. त्याच्यानंतर आपण चंपकची गोष्ट शिकलो. बघितलं ना आपण ते चंपक आणि चिंटू? आठवतंय का? त्याच्यानंतर मॅडमने आपल्याला 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यातून आपण खूप साऱ्या छान छान गोष्टी शिकलो. आणि पुढच्या मी नाही ऐकली चेंडूची. मी नाही ऐकली चेंडूची. चंपक आणि चिंटू चेंडूची चेंडूची नाही सांगितली. चिंटू सांगतो. चिंटू. चिंटू रुसला, चिंटू हसला. ठीक आहे. तू झेरॉक्स घेतल्या का? मला शिकवले नाही. शिकवलीये, तू नसणार त्यावेळेस. तुझ्याकडे पुस्तक आहे का? पुस्तकाची झेरॉक्स काढली का तू? बाबांना सांगितलं होतं ना मी मागच्या वेळेस. काढली का पुस्तकाची झेरॉक्स? हे बघ. चिंटू हसला, चिंटू रुसला. ठीक आहे. तर ह्याच्यावर पण मी प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी छान अभ्यास करायचा आहे. आणि पुढच्या रविवारी आपण एक सुंदर पुढचं लेसन घेणार आहे, एक छानस.
तीळ माहिती का सर्वांना? तीळ, हो तिळाचे लाडू खातो ना आपण, सर तिळाचे लाडू. कोणती बुक आहे? अरे मी पाठवलंय ना ग्रुपवर, हे बुक आहे. बाबांना मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, तुला आठवत नाहीये का? बोलो बरं, तुझ्या बरोबर कोण बसलंय? कोणी नाही बसले. बोलो तुझ्या आई बाबांना. सगळे जेवायला बसले. बोलो त्यांना, 2 मिनिटं बोलू. तर कळलंय का सर्वांना मी काय बोलतोय ते? सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, आपली परीक्षा आता जवळ येते. ठीक आहे, समजलंय? समजलंय सर्वांना मी काय सांगतोय ते? अंक आली पाहिजे, अक्षर ओळखता आली पाहिजे, मुळाक्षर आली पाहिजे, शब्द वाचता यायला पाहिजे, काना असलेले शब्द आपण शिकलोय, विलांटी असलेले शब्द शिकलोय, उकार शिकलोय. ठीक आहे ना, 12 पूर्ण शिकलोय आपण. आणि त्या व्यतिरिक्त आपण पुस्तकातलं जे जे शिकलं त्याच्यावर एक्झाम आपली. आलंय का लक्षात? हो. तुम्ही ह्या पुस्तकाची झेरॉक्स नाही काढली का? मी सांगितलेलं आहे, 5 नंबर पण दिले ग्रुप. हा 5 नंबर काढलेत सर, झेरॉक्स काढलेत ऍक्च्युली. आता तो थोड्या नाही का दिवसात म्हणतोय? नाही शंतनू त्याला नाही का म्हणतोय? आता रिसेंट काढले सर, या आठवड्यात गणपतीच्या वेळेला काढले. हा, तर मग त्याला ते मी बऱ्याच गोष्टी शिकवल्या, तर त्याला तो म्हणतो माझ्याकडे नाहीये हे म्हणून. असं एकदा ते हा रिव्हिजन घ्या त्याची. अच्छा सर, ओके ओके. ठीक आहे ना, कारण आता एक पुढच्या किंवा पुढच्या आठवड्यात परीक्षा असणार आहे, तर बरोबर. सर्व गोष्टी आल्या पाहिजे मुलांना. ओके सर. अंक ओळखता आली पाहिजे, पर्टिक्युलरली शांतनु, स्मृती, तुम्ही जास्त लक्ष घ्या. स्मृतीच्या आई बाबांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. अंक ओळखता आली पाहिजे, मराठीतून म्हणता पण यायला हवं. ठीक आहे, तर अभ्यास करायचा आहे सर्वांनी. ओके. चला, मी आता अजून काही शब्द लिहून दाखवतो, आपण 2-4 शब्द घेऊया आणि मग थांबूया. ठीक आहे, सांगा हा शब्द कुठला आहे? मामी. 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 अगदी बरोबर, मामी. हा शब्द सांगा कुठला आहे? धावणे. धावणे, अगदी बरोबर. अथर्व, कळलाय का? आरव, धावणे. तनू, समजलाय सर्वांना? चला पुढचा शब्द. रनिंग. अजून अजून अजून. जेवणे. जेवणे. नीट वाचायचंय, नीट वाचायचंय. जेवण. जेवण. जेवण, अगदी बरोबर. कपडे. कपडे. कपडे, अगदी बरोबर. सायकल. सायकल. तनुष, काय आहे शब्द? सायकल. सायकल. आरव, आरव मोहिते, सायकल. स्मृती, अथर्व. सायकल. हम्म,
जातो. मी जातो. मी जातो. मला जरा दिसत नाहीये, फक्त मला जातो दिसायलंय. मी जातो. अगदी बरोबर, मी जातो. सांगा. तू येणार. बरोबर. वाचा. तू जेवणार. ती जेवणार. नीट बघा काय लिहिलंय. तू जेवणार. तू जेवणार. अगदी बरोबर. अरे वा, खूप छान. सर्वांना वाचता येत आहे म्हणजे अगदी छान, मस्त. पुढचा शब्द. सर इकडे 8 वाजले. 1 मिनिट. हो. शेवटचे 2 शब्द मग आपण हजेरी घेऊ. सर जरा पाऊस आला. अगदी बरोबर, पाऊस आला. भजी केली. अथर्व. केली. तर जरा साईडला करा, राईट साईडला. हा, भजी केली. भजी केली. अगदी बरोबर. तर असे छोटे छोटे शब्द वाक्य आपण तयार करायला शिकलो आणि येता येतात सर्वांना. अगदी छान. फक्त अंकांमध्ये गडबड होते, थोडी अजून सराव करा, त्याचा प्रॅक्टिस करा घरी. ओके, चला आपण आता हजेरी घेऊया. आरव. सर. ओके, दोन्ही आरव. हा, स्मृती. तनुष. अथर्व. सर. शांतनू. सर. अरे वा. तर सर्वांना गृहपाठ समजला आहे. हो. त्यानुसार गृहपाठ करायचं आणि ग्रुपवर टाकायचं आहे. ठीक आहे, मी तसं पाठवतो. सर तुम्ही स्मृतीने बोलला. काय? स्मृती. हो, तुम्ही विसरला बोला. नाही घेतलं मी नाव. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रविवारी. सर्वांनी अभ्यास करा. गणपती बाप्पा कोणी बसवला? गणपती बाप्पा कोणी बसवला? गणपती बाप्पा सर्वांनी बसवला. गणपती बाप्पाला कुठला प्रसाद आवडतो? आणि लाडू. बरोबर. सर आणि गोड पाक. अरे वा, मग सर्वांनी खाल्ले मोदक? छान छान मोदक. फोटो काढले बाप्पा? पण काढलं. हो, अरे वा, खूप छान. चला मग आपण भेटू पुढच्या रविवारी. टाटा. थँक्यू सर. टाटा. बाय. मीटिंग कुठे